नमस्कार, मी नागेश शर्मागर आजचा विषय घेऊन आलो आहे बाबा बोललेल्या शब्दावर। इस देश का राजकारण गंदा है, इस देश का राजकारण गंदा है, इस गंदे राजकारण को मार्ग में ना लाए क्योंकि ये देश पूंजीपतियों के हाथ में जाने वाला है। तर सेवक बांधवांनो, माझे दोन हाताची पुन्हा एकदा विनंती आहे की या व्हिडिओला पूर्ण ऐकल्याशिवाय कुणीही स्किप करू नये किंवा बंद करू नये। आणि जर हा बोलणं माझा आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला, प्रत्येक सेवकापर्यंत शेअर करायला पाठवायला विसरू नका। तर चला वळूया आजच्या आपल्या या विषयाकडे। बाबा जो बोलत होते कि इस देश का राजकारण गंदा है, इस गंदे राजकारण को मार्ग में ना लाए क्योंकि ये देश पूंजीपतियों के हाथ में जाने वाला है। तर सेवक बांधवांनो, हा विषय घेण्याचा मागचा कारण आहे, आज आपल्या मार्गामध्ये सेवक संमेलन 9वे हवन कार्य जो होता आणि या 9व्या हवन कार्यामध्ये कोजागिरीच्या कार्यक्रमामध्ये सेवक संमेलनाचा कार्यक्रमामध्ये आज आपण सर्व सेवक तथा आपले वरिष्ठ पदाधिकारी, मंडळाचे पदाधिकारी किंवा आमचे मार्गदर्शक मंडळी राजकारणी लोकांना आपल्या या कार्यक्रमात आमंत्रित करत असतात। तर आमंत्रित करण्याचं मागचं कारण काय असेल, या मागचा कारण काय असेल, तर काहीतरी अपेक्षा असतील की आम्ही जर नेत्याला बोलवला तर आम्हाला राजकारणामध्ये तिकीट मिळू शकते किंवा नेते राजकारणात उभे झाले तर आम्हाला पेटी मिळू शकते। नेतेच्या मागे जर आम्ही घुमलो, या राजकारणी लोकांच्या मागे जर फिरलो तर आम्हाला भवन बांधण्यासाठी पैसे मिळतील। विविध प्रकारचे त्यांच्या डोक्यातल्या कल्पना असू शकतात। आता मला सांगा, तुम्ही विचार करा की राजकारणी माणूस जर या मार्गामध्ये आला तर व्यवस्थित प्रणाम सुद्धा करू शकत नाही, व्यवस्थित जयघोष करू शकत नाही, व्यवस्थित आम्हाला मार्गदर्शन सुद्धा करू शकत नाही। एक जर एखाद्या राजकारणी लोकाला आपण मार्गदर्शन करायला सांगितलं तर तो तेवढाच बोलेल जेवढा त्याला थोडा बहुत माहित आहे। पण त्याच ठिकाणी जर एखाद्या सेवकाला मार्गदर्शन करण्याकरिता आपण सांगितलं तर कमीत कमी सेवक हा मार्गात येण्याचा कारण आपला अनुभव तरी तो सांगू शकेल आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून, त्या मार्गात येण्याच्या कारणाच्या माध्यमातून कुणीतरी एखादा सेवक किंवा एखादा जो मार्गात येणारा व्यक्ती आहे तोही त्याचा विचारधारेमध्ये बदल होऊ शकते। राजकारणी लोकांच्या मार्गदर्शनाने कुणाचाही भला होणार नाही, या मार्गातील सेवकांचा भला होणार नाही। आणि आज आपण त्या लोकांना आपल्या मंचावर बोलवतो, आपल्या कार्यक्रमात बोलवा, मान सन्मान करा। ते लोकप्रतिनिधी आहेत, त्यांचा मान सन्मान करा, मान सन्मान करायला काही हरकत नाही। पण कोणत्या टायमिंगला कसं करायला पाहिजे तो तरी किमान आपल्याला भान पाहिजे। आज आपल्या मार्गातील सेवक, आपल्या मार्गातील मान्यवर लोक सेवकाला प्राधान्य न देता राजकारणी लोकांना प्राधान्य देतात आणि इकडे सांगतात बाबा हे बोलले, बाबा असे सांगत होते, बाबा तसे सांगत होते, बाबांनी हे बोलले। तर बाबांनी जो बोलले कि इस देश का राजकारण गंदा है, इस देश का राजकारण गंदा है, इस गंदे राजकारण को मार्ग में ना लाए क्योंकि ये देश पूंजीपतियों के हाथ में जाने वाला है। मला सांगा, मग बाबांनी हा स्पष्ट भाषेत सांगितला। मी कुणाच्या तरी तोंडून ऐकलो होतो की बाबांकडे दत्ताजी मेघे गेले होते। तर बाबांनी कुणाच्या तरी तोंडून ऐकलं, मला बाबांनी सांगितलं नाही, कारण की मी आत्ताचा जास्त दिवसाचा सेवक नाही, मी फक्त अनुभवाच्या माध्यमातून मला कोणीतरी सांगितलं होतं की दत्ता मेघेजी बाबाकडे गेले होते आणि त्यांनी बाबाला म्हटलं, तर बाबांना जेव्हा राजकारणाविषयी बोलले तर बाबा बोलले होते की मेघेजी मला काही नको, जर माझा हा दुखी सेवक तुमच्यापर्यंत आला तर तुम्ही यांचे काम कराल। पण आजची परिस्थिती
उलट आहे। आज आपण एक ताजा उदाहरण 26 जानेवारीचा घेऊया। 26 जानेवारीमध्ये मार्गदर्शन सुरू होते आणि अध्यक्ष साहेबांचं मार्गदर्शन होता। त्या मार्गदर्शनाच्या वेळी अध्यक्ष साहेबांनी आपलं मार्गदर्शन थांबविला। अध्यक्ष साहेबांनी आपला मार्गदर्शन थांबविला आणि त्या ठिकाणी आलेल्या नेत्याचा मान सन्मान झाला। त्या नेत्याला अध्यक्षीय मार्गदर्शन थांबवून त्या नेत्याचा मान सन्मान होऊन त्याला 2 शब्द बोलण्याची संधी दिली। विचाराची गोष्ट आहे। राजकारणाच्या हिशोबाने जर त्यांना एवढाच त्याचा मान सन्मान झाला, आपला अध्यक्षीय मार्गदर्शन संपवते, बैठक संपविते आणि त्याच्यानंतर त्यांना बोलायला दिलं असतं, ती गोष्ट वेगळी होती। चला खैर असू द्या। आज म्हणजे कारण हा असा आहे की आपण आपल्या मार्गाला, आपण आपल्या चर्चा बैठकीला कुठेतरी मागं नेत आहोत। आपण आपल्या तोंडून बोलतोय की भगवत कृपा खड़ी है, हम सब मिलके बाबा को प्रणाम करें। आपण प्रणाम करतो, मतळा म्हणतो, मायना म्हणतो, आदेश म्हणतो आणि त्यामध्ये म्हणतो की या ठिकाणी या चर्चा बैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत, बाबांना माझा प्रणाम। मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, आईंना माझा प्रणाम। सर्व त्या ठिकाणी उपस्थित असताना त्या ठिकाणी जेव्हा चर्चा बैठक होती, त्या ठिकाणी विचाराची देवाणघेवाण, मार्गाचा अनुभवाची देवाणघेवाण, मार्गातल्या अनुभवाच्या, मार्गात येण्याच्या कारणाची देवाणघेवाण, तत्वशब्द नियमाची देवाणघेवाण व्हायला पाहिजे। त्या ठिकाणी आपण जे मार्गाच्या बाहेरील जो नेता लोक आहेत, राजकारणी लोक आहेत, त्यांना त्या ठिकाणी बोलायची संधी द्यायला नको। पण आम्ही सरते शेवटी बाबांनी आम्हाला सांगितला, त्या बाबांनी सांगितलेल्या शब्दाला आम्ही विसरलो। बाबांनी सांगितलेल्या शब्दाला आम्ही विसरलो आणि आम्ही आपल्या मनाची मनमानी करतो। आणि जेव्हा जेव्हा बाबा म्हणायचे इस मार्ग में मानव मर्जी नहीं चलेगी, भगवान की मर्जी चलेगी, आणि जेव्हा 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 आपण मानव मर्जी चालवण्याचा प्रयत्न करू, तेव्हा भगवंत कशाने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आम्हाला कुठेतरी आमचा मान सन्मान कमी करणार आहे। भगवंत कधी आपल्यावर येऊ देत नाही। तो या मानवाला काहीतरी निमित्ताला, काहीतरी कारणाला समोर आणतो आणि तो समोर आणून आपला मान सन्मान कुठेतरी कमी करतो। आम्ही आपली जिम्मेदारी समजायला पाहिजे या मार्गाविषयी। आम्ही कुठेतरी आपली जिम्मेदारी आम्ही समजायला पाहिजे, पण आम्ही आपल्या मोहामध्ये अडकून आम्ही स्वतःला थोडा अभिमानी समजतो तर किती दिवस परमेश्वर सहन करणार? आणि तेच सहन होत नाही त्या परमेश्वराला, आणि काहीतरी निमित्ताने, काहीतरी कारणाने आमचा अभिमान, आमचा गर्व कमी करण्यासाठी परमेश्वर काही ना काही चूक आमच्या हातून घडवतो आणि आमचा अपमान होतो, कुठेतरी मान कमी होतो। म्हणून बाबांनी जे शब्द सांगितला आहे, महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी जे शब्द सांगितला आहे, जे शब्द बोलले आहेत, त्या शब्दाकडे आम्ही लक्ष द्यायला पाहिजे आणि त्याचा पालन करायला पाहिजे। बाबांनी भरपूर जे शब्द बोलले आहेत, त्या शब्दावर मार्गदर्शन व्हायला पाहिजे, त्या शब्दावर जागवायला पाहिजे। आता मी एक उदाहरण घेतलं, इस देश का राजकारण गंदा है, इस गंदे राजकारण को मार्ग में ना लाए। बाबांचे शब्द आहे, इस मार्ग में मानव मर्जी नहीं चलेगी, नाही चालणार। कितीही आम्ही चालवण्याचा प्रयत्न करू, साम दाम दंड भेदचा जर आम्ही वापर केलो तरी आमची या मार्गात मानव मर्जी चालणार नाही। ते एक ना एक दिवशी आम्ही खाली पडणार। कितीही असेल, मी असो अथवा कुणीही असो, या ठिकाणी कुणाची मानव मर्जी चालणार नाही। सेवक जाग जा, तूफान आने वाला है, जो जागेगा सो पाएगा, जो सोएगा सो खोएगा। हे बाबांचे शब्द आहेत। वैचारिक क्रांतीची गरज आहे, वैचारिक क्रांती म्हणजे काय, या शब्दाचा मार्गदर्शन व्हायला पाहिजे। पण आम्ही या गोष्टीकडे न वळता, आम्ही या गोष्टींचा मार्गदर्शन न करता
तत्व शब्द नियमाचं मार्गदर्शन न करता सेवक संमेलनाच्या माध्यमातून नव्या हवन कार्याच्या माध्यमातून कुठंतरी आम्ही याची खोड त्याची खोड, याच्यावर टीका, त्याचा नाव तो काय बोलला, त्याची कमजोरी काढून त्याच्यावर बोलणे हा चुकीचा आहे। आणि म्हणून परमेश्वर आपण जेव्हा असे करू तर एक न एक दिवस परमेश्वर आपल्याला कुठंतरी खाल आणतो। यहाँ पे भगवान की मर्जी चलती है, मानव की मर्जी नहीं चलती। आणि म्हणून बाबा जे बोलले, इस देश का राजकारण गंदा है, इस गंदे राजकारण को मार्ग में ना लाए। आणि आज आम्ही त्या राजकारणाला मार्गामध्ये आणून हा गट तो गट, ये पार्टी वो पार्टी, ऐसा वैसा, आज निवडणूक आपल्या मंडळात निवडणूक। बाबा गेल्यावर कितीतरी वर्ष निवडणूक झाली नाही, बाबा शरीररूपी गेल्यावर कितीतरी वर्ष निवडणूक झाली नाही। आणि आज आम्ही त्या मानव मंदिरात मानव हिताचे कार्य ज्या ठिकाणी होतात, ज्या मानवचे हिताच्या कार्यासाठी मंडळाची स्थापना केली, त्या ठिकाणी आम्ही राजकारण करत आहोत, पार्टिशन करत आहोत। हा आमचा प्युअर चुकीचा आहे। बायोलॉजीमध्ये काय लिहिलं आहे मला माहित आहे नाही आहे, मला माहित, पण बायोलॉजीमध्ये काय लिहिलं आहे त्या बायोलॉजीच्या नुसार वागा। बाबांनी बायोलॉजी बनविलेला आहे, मी नाही बनविलेला आणि तुम्ही नाही बनविलेला आहे। बायोलॉजी हा बाबांनी बनविलेला आहे, त्या बायोलॉजीनुसार नियम व्हायला पाहिजे। बायोलॉजीमध्ये ज्याचे कार्य जसे दिले आहेत, अध्यक्षाचे कार्य, उपाध्यक्षाचे कार्य, सचिवचे कार्य, सहसचिवचे कार्य, कोषाध्यक्षाचे कार्य, संचालक साहेबांचे कार्य, जे त्यांचे कार्य आहेत त्या कार्यानुसार वागायला पाहिजे। आपण आम्ही त्या पदावर गेल्याच्या नंतर आम्ही पॉलिटिक्स करतो, राजकारण करतो आणि बाबांनी त्याच गोष्टी दूर ठेवायला सांगितलं आहे। म्हणून माझे सेवक बांधवांनो दोन हाताची विनंती आहे कि बाबा जो बोले होते इस देश का राजकारण गंदा है, इस गंदे राजकारण को मार्ग में ना लाए, क्योंकि ये देश पूंजीपतियों के हाथ में जाने वाला है। म्हणून सेवक बांधवांनो आता तरी जागा आणि राजकारणाला या मानव मंदिरापासून, या मानव धर्मापासून दूर ठेवा। हीच आणि याला दूर ठेवण्यासाठी काय करता येईल, काय उपाययोजना करता येईल, आपण काय करू शकतो की आपल्या मार्गात, आपल्या या मंडळात राजकारण झाल्या नाही पाहिजे, आपल्या शौकात राजकारण नाही झाल्या पाहिजे, यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि प्रत्येक सेवकापर्यंत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। एवढेच बोलतो आणि आजच्या प्रसंगी आपल्या शब्दांना विराम देतो। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार, नमस्कार, नमस्कार।